नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. युतीची अधिकृत घोषणा झाली. पुढच्या काळामध्ये प्रचार सुरू होईल. अनेक पैलू पुढे येतील. भारतीय जनता पक्षाकडून आरोपांची फेर झाडली जाईल. या पैरीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उत्तर देतील. एक गोष्ट मात्र नक्की, प्रश्न असा विचारला जातोय की मराठी माणूस खरोखरच उद्धव आणि राज यांच्या पाठीशी आहे. मराठी माणूस 1966 सालापासून आजवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि काही प्रमाणात राज ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. या निवडणुकीत तो त्यांची साथ सोडेल अशी मला शक्यता वाटत नाही, हे लक्षात घ्या. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी इतर अनेक गोष्टी लागतात. भारतीय जनता पक्षाच्या पैशाच्या थैल्यांना शिंदे यांच्या थोडा. आज कोणत्या विषयाची चर्चा मी करणार हे तुम्हाला माहिती आहे. आज सकाळी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीची घोषणा मुंबईत झालेली आहे. दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा करण्यापेक्षा मी त्यावर चर्चा करणं पसंत करीन. ही पत्रकार परिषद जी झाली सकाळी आज, ती वरळीला झाली. तुम्हाला आठवत असेल 5 जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मराठीच्या प्रश्नावर, हिंदी सक्तीच्या विरोधाच्या प्रश्नावर जेव्हा युती झाली तेव्हा तीही वरळीच्या डोम थिएटरला झाली होती. 5 जुलैचा तो मेळावा आणि आजची पत्रकार परिषद यांची थेट तुलना होऊ शकत नाही. याचं कारण आज जी झाली ती एक साधी छोटी पत्रकार परिषद होती. युतीची अधिकृत घोषणा आज झाली, पण युतीचा पहिला संकेत जो मिळाला तो 5 जुलैच्या मेळाव्यामध्ये. आणि तेव्हाच उद्धव ठाकरे जे म्हणाले होते की आम्ही एकत्र आलोय ते वेगळे होण्यासाठी नाही, आम्ही एकत्र आलोय ते एक राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहे, त्याचीच पुनरावृत्ती आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये केली. आजच्या पत्रकार परिषदेचं वैशिष्ट्य हे की सुरुवातीला पत्रकारांना असं वाटत होतं की आज व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेच असतील आणि पत्रकारांच्या प्रश्नांना जी काय उत्तरं द्यायची तेही दोघे देतील. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी आज संजय राऊत यांना सुद्धा व्यासपीठावर बसायला निमंत्रित केलं. आवर्जून बोलवलं त्यांना. संजय राऊत सुरुवातीला हिचकितत होते, पण राज ठाकरे यांनी आवर्जून बोलवलं. उद्धव ठाकरे यांनी मान डोलवली आणि राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संजय राऊत सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न झाले. मित्रहो, यामध्ये संजय राऊत यांचं या दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये वाढलेलं महत्त्व अधोरेखित होतं. इतर कोणत्याही नेत्याला व्यासपीठावर स्थान नव्हतं, पण संजय राऊत यांना होतं. संजय राऊत गंभीररित्या आजारी असताना सुद्धा आज या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले, त्याचं कौतुक होतं. आणि संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या दृष्टीने जी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत त्याला दिलेली दाद सुद्धा होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. म्हणजे युतीची घोषणा ही राज ठाकरे यांनी केली. लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांनी माईक राज ठाकरेंकडे सोपवला. तुम्ही पहिल्यांदा बोला असं त्यांना सांगितलं. मात्र राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुरुवात करा असं सांगितलं आणि स्वतः युतीची अधिकृत घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी या युतीची तुलना संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी केली. पूर्वी त्यांनी ती केलेली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी जसे जनतेने प्राण दिले तसाच प्रसंग पुन्हा एकदा आला आहे असं त्यांना सुचवायचं असावं. ही निवडणूक तेवढीच महत्त्वाची आहे असं त्यांना सांगायचं असावं. मराठी माणसाच्या दृष्टीने, मुंबईच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मुंबई महापालिकेची आणि MMR रिजनमधली प्रत्येक महापालिका निवडणूक ही महत्त्वाची आहे. पण राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या टोले प्रतिटोले मारण्याच्या स्वभावानुसार असे काही 2 टोले मारले की मला असं वाटतं त्या टोल्यांमुळे भारतीय जनता पक्ष अगदी बॅकफुटवर गेला असेल. याचं कारण काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज होणार असं संजय राऊत यांनी जाहीर केल्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या छोट्या मोठ्या प्रवक्त्यांनी सतत फुसकुल्या सोडायला सुरुवात केली होती. हा प्रीतिसंगम नसून भीतिसंगम आहे असं बोलायला सुरुवात केली होती. ही स्वार्थाची मैत्री आहे असंही बोलायला सुरुवात केली होती. हे दोघंही सत्तेसाठी एकत्र आले आहेत, मराठी माणसाच्या हितासाठी नाही असंही सांगायला सुरुवात केली होती. असं बडबडणाऱ्या भाजप नेत्यांच्या जखमेवर आज राज ठाकरे यांनी मीठ सोडलं. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करून टाकलं की मुंबईचा भावी महापौर हा मराठी असेल आणि तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीचा असेल. भारतीय जनता पक्ष महापौर कोण होणार यावर बरेच राजकारण खेळत होता गेले काही दिवस. उद्धव ठाकरे यांना तुम्ही मत द्याल
तर मुंबईचा महापौर एखादा खान होऊ शकतो असा दादांत खोटा प्रचार भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुरू केला होता. हिंदू मुसलमान असे भेदाभेद निर्माण करून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा कलंकित करता येईल असं त्यांना वाटत होतं. राज ठाकरे यांनी हा प्रश्नच आज संपवून टाकला. कारण आधी आशिष शेलार असं म्हणत होते, मुंबईचा महापौर मराठी हवा की हिंदू हवा? मुंबईचा महापौर मराठीच असायला हवा हे आज राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण मुंबईकर, मग तो मराठी असेल, कोणत्याही धर्माचा असेल, तरी तो मुंबईकर आहे की नाही हे आजवर महत्त्वाचं होतं. गेल्या 100हून अधिक वर्षात मुंबईच्या महापौरपदी वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक बसलेले आहेत. युसुफ मेहर अली सुद्धा मुंबईचे महापौर होते. जिजीबाई सुद्धा मुंबईचे महापौर होते. हे लक्षात घ्या. त्यामुळे पारसी असेल, मुस्लिम असेल, सर्व धर्मीय लोक मुंबईचे महापौर झालेले आहेत. महिलाही मुंबईच्या महापौर झालेल्या आहेत. पण भारतीय जनता पक्षाने हिंदू मुसलमान वादाचं विष या महापौर पदाच्या राजकारणात कालवलं आणि राज ठाकरेंनी आज हे विष बाहेर काढून टाकलं. कारण मुंबईचा महापौर मराठी असेल असं त्यांनी जाहीर केलं. यावर भाजपची आज जवळजवळ बोलती बंद झाली. दुसरी गोष्ट, त्यांनी देवेंद्र फडणवीस हिंदू मुसलमान करणार असतील तर त्यांच्या मुस्लिम धार्जिणेपणाकडेही बोट दाखवलं. त्यांना बोलू द्या, मग मी माझ्याकडे असलेले व्हिडिओ बाहेर काढीन असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तेव्हा एकच हशा पिकला. याचा अर्थ यावेळचा प्रचार जो आहे महापालिकेचा तो अत्यंत रंगतदार होणार. राज ठाकरे यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत आक्रमकपणे प्रचार केला होता. भाजप विरोधी प्रचार केला होता. लाव रे तो व्हिडिओ, हे जे त्यांचं वाक्य आहे ते बरंच लोकप्रिय झालं होतं. तशाच प्रकारे व्हिडिओ आता लावले जाणार आहेत का हे बघावं लागेल. राज ठाकरे यांची सभा ही करमणूक प्रधान असेल, प्रबोधनात्मक असेल, त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होते याविषयी काही दुमत नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या युतीमध्ये प्रचाराच्या बाबतीत राज ठाकरे हा हुकमाचा एक्का असणार याविषयी शंका नाही आहे. आणि त्याचं सुतोवाच आज पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी केलं. पत्रकार परिषद झाल्यामुळे, अधिकृत घोषणा झाल्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं. पण एक खबरदारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी घेतली की जागा वाटपाचा तपशील सांगायला त्यांनी नकार दिला. हे लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की जागा वाटपाचा तपशील जर जाहीर केला आज तर त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात. राज ठाकरेंनी असं सांगितलं की मुलं पळवणारी टोळी या शहरात आलेली आहे, त्यामध्ये आता भर पडलेली आहे. हे भाजपला आणि शिंदेना उद्देशून होतं याविषयी काही शंका नाही आहे. त्यामुळे जर आम्ही आत्ता जागा वाटप जाहीर केलं, आमचे उमेदवार जाहीर केले तर कदाचित या उमेदवारांचीही पळवापळवी होऊ शकते असंच राज ठाकरे सुचवत होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे जागा वाटप जाहीर करण्याचं त्यांनी नाकारलं. मुंबईची बोलणी आमची झालेली आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, इतर महापालिका, नाशिक यांची बोलणी येत्या काही दिवसात पूर्ण होतील आणि मग आम्ही उमेदवार जाहीर करू असं दोन्ही भावांनी सांगितलं. खरं तर यावर पत्रकारांचे अधिक प्रश्न यावेत अशी अपेक्षा होती, निदान माझी तरी होती, पण असे काही प्रश्न आले नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज ठाकरेंनी पत्रकारांनाच आवाहन केलं की ज्यांना मुंबईविषयी, महाराष्ट्राविषयी प्रेम आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, त्या पत्रकारांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. कारण मुंबईच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या प्रश्नावर, मराठी भाषेच्या प्रश्नावर निदान मराठी पत्रकारांमध्ये एकजूट असते हे आजपर्यंत दिसलेलं आहे. मराठी माध्यमं ही मराठी माणसाच्या बाजूने उभी राहतात, मराठी माध्यमं ही मराठी भाषेच्या बाजूने उभे राहतात असं दिसलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचं हे आवाहन महत्त्वाचं आहे. याचं कारण आता मराठी पत्रकारांमध्ये सुद्धा वेगवेगळे गट पडलेले आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ध्रुवीकरण झालेलं आहे. मराठी पत्रकारांचा एक मोठा गट आज भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची चमचेगिरी करतो आहे. त्याने आजच्या पत्रकार परिषदेच्या आधीपासूनच राज आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरवायला सुरुवात केलेली आहे. दुसरा गट आहे तो हिंदी पत्रकारांचा आहे, तो ठाकरे बंधूंच्या 100% विरोधात असणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, न्यूजतक नावाचं आजतकच्याच मालिकेतलं एक वेब पोर्टल आहे न्यूजतक. या वेब पोर्टलवर एक सर्वे प्रसिद्ध झाला आहे. हा सर्वे नाही असं ते आता म्हणत आहेत, पण विधानसभा 2017ची महापालिका आणि 2024ची विधानसभा निवडणूक याच्या आकड्यांवरून त्यांनी आताच्या महापालिकेचे आकडे काढलेत. हा माणूस अत्यंत बुद्धिमान असावा जो कोणी यांनी आकडे काढलेले आहेत. याचं कारण अजून उमेदवारही जाहीर झालेले नाही आहेत, तरीसुद्धा 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधारे तर आता महापालिकेचे आकडे हे लोक प्रसिद्ध करत असतील तर मला असं वाटतं हिंदी भाषिक पत्रकारांचा हा ठाकरे यांच्या विरोधातला पवित्रा आहे. याचं कारण या सर्वेमध्ये
उघडपणे, म्हणजे हा सर्वे नाही असं आधी जाहीर करत नाहीत. अमिताभ तिवारी यांचं नाव येतं. अमिताभ तिवारी यांनी हे अंदाज बांधलेले आहेत ज्यामध्ये भाजपला जास्त जागा दाखवलेल्या आहेत. माझा असा स्पष्ट आरोप आहे की हे संपूर्ण जे अंदाज आहेत ते बोगस आहेत. कुठच्या आधारे अंदाज बांधले हे सांगत नाहीत, काय त्याचा तपशील आहे हे सांगत नाहीत, त्याचा डेटा जाहीर करत नाहीत. आणि अशा प्रकारे भाजपच्या बाजूने प्रचार हिंदी चॅनलनी सुरू केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मराठी पत्रकारांचा एक गट ठाकरे बंधूंच्या विरोधात आहे, हिंदी पत्रकारांचा एक मोठा गट, बहुसंख्य हिंदी पत्रकार हे ठाकरे बंधूंच्या विरोधात आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंना फक्त भाजपचा सामना करायचा नाही, तर त्यांना अशा पत्रकारांच्या वेगवेगळ्या गटांचा सुद्धा सामना करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणून आज राज ठाकरेंनी जे आवाहन केलं पत्रकारांना की मुंबई आणि महाराष्ट्राच्या विषयी प्रेम असेल तर आम्हाला पाठिंबा द्या, हे आवाहन महत्त्वाचं होतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यावर भाजप बॅकफूटवर गेलं असं चित्र उभं राहिलं. याचं कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. केवळ मतं मिळवण्यासाठी ही मंडळी हिंदुत्वाची शाल घालतायत असा आरोप त्यांनी केला. खरं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे शाल घालत नाहीत, शाल बाळासाहेब ठाकरे घालत होते. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर होता हे लक्षात घ्या. हिंदुत्वाची मतं मिळवण्यासाठी हे ढोंग करतायत ठाकरे बंधू असं ते म्हणतायत. जेव्हा भाजपचा विजय संकल्प मेळावा झाला तेव्हा आता ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही, आता फक्त मोदी ब्रँड असं विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्या पद्धतीचंच विधान आता त्यांनी ठाकरे विरोधात केलेलं आहे की हिंदुत्वाची मतं मिळवण्यासाठी हे शाल पांघरतायत. हे विधान थेट बाळासाहेबांना उद्देशून आहे असं म्हणण्या वाचून गत्यंतर नाही. फडणवीस काय म्हणाले आज? फडणवीस म्हणाले ही स्वार्थासाठी युती आहे, ही सत्तेसाठी युती आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे फडणवीसांना, तुम्ही कोणत्या निस्वार्थीपणे सगळ्या युत्या आणि आघाड्या करता? तुम्ही सत्तेसाठी युती करत नाही का? तुम्ही कोणत्या आध्यात्मिक आनंदासाठी युती करता हे एकदा लोकांना सांगा. भारतीय जनता पक्षाने 1980 साली गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता. तो गांधीवादी समाजवाद आपल्या उपयोगी पडत नाही असं म्हटल्यावर त्यांनी हिंदुत्ववाद स्वीकारला आणि नंतर राम जन्मभूमी आंदोलन पेटवलं. तो स्वार्थ नव्हता का? राम जन्मभूमीच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत, हा स्वार्थ नव्हता का? जर आज मुख्यमंत्री फडणवीस ठाकरे बंधूंवर स्वार्थाचा आरोप करत असतील तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावर बसून भाजपने जे राजकारण केलं ते स्वार्थाचं नव्हतं तर कोणत्या निस्वार्थीपणाचं होतं याचाही खुलासा फडणवीसांना करावा लागेल. ठाकरे बंधूंची युती एवढी जुमली आहे फडणवीसांना की त्यांनी टोमणा काय मारला बघा, की जणू काय झेलेन्स्की आणि रशियाचे पुतीन एकत्र येत आहेत अशीच प्रसिद्धी काही पेपरनी, काही मीडियानी या युतीला दिली असं ते म्हणाले. बघा, सुरुवातीला भाजपवाले ठाकरे बंधूंच्या युतीकडे दुर्लक्ष करत होते, काही परिणाम होणार नाही असं वाटत होते. पण आता युतीची घोषणा झाल्यावर युती गंभीरपणे काही आखणी करते, नियोजन करते असं दिसल्यावर भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडालेली आहे. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो, याचं कारण भाजपचा एक इंटरनल सर्वे आहे. हे मी सांगत नाही, हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. आणि तुम्ही गुगल करा हा इंटरनल सर्वे काय आहे, तुमच्या लक्षात येईल. भाजपच्या स्वतःच्या इंटरनल सर्वेनुसार भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतःच्या बळावर 100 जागांचा पल्ला गाठणं सुद्धा शक्य नाही आहे, लक्षात घ्या. भाजपमध्ये घबराट कशामुळे? तर यामुळे आपण स्वतःच्या बळावर 227 पैकी 100ही जागा जिंकू शकत नाही. म्हणून आधी ते शिंदेना बरोबर घ्यायला तयार नव्हते. आधी त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की ते असं म्हणत होते मुंबईमध्ये सुद्धा आम्ही स्वतंत्रपणे लढू. पण शेवटी फडणवीस यांना हे जाहीर करावं लागलं की आम्ही मुंबईमध्ये शिंदेना बरोबर घेणार आहोत, ठाण्यामध्ये बरोबर घेणार आहोत, कल्याण डोंबिवलीमध्ये बरोबर घेणार आहोत. हे फडणवीसांच्या मतानुसार किंवा मनानुसार होत नाहीये. हे अमित शहानी जो दणका दिला दिल्लीहून त्यामुळे होतंय, लक्षात घ्या. कारण भारतीय जनता पक्ष, मुंबई भाजप स्वतःच्या बळावर मुंबई जिंकू शकेल असा विश्वास अमित शहा आणि नरेंद्र मोदींना सुद्धा वाटत नाहीये. म्हणून आता शिंदेना बरोबर घ्यायची वेळ आलेली आहे. अंतर्गत सर्वे जर असं सांगतोय की भाजपला स्वतःच्या बळावर 100 सुद्धा जागा मिळणार नाही, तर 100 हा आकडा जरा फुगून सांगितलाय अंतर्गत सर्वेमध्ये असं तुम्ही गृहीत धरा. 70 ते 80चाच आकडा खरा आहे. आणि नेमक्या एवढ्याच जागा 2017 साली भाजपला मिळाल्या होत्या. एकटे लढले तेव्हा, शिवसेनेच्या पेक्षा स्वतंत्रपणे लढले तेव्हा 82 जागा मिळाल्या होत्या, शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. हे लक्षात घ्या. तीच भाजपची ताकद आहे. त्यामुळे त्यांचा अंतर्गत सर्वे हा अजिबात आश्चर्यकारक नाही आहे. पण त्या अंतर्गत सर्वेमुळे भाजपची पाचावर धारण बसलेली आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र आल्यावर आणखीन काय आपण करू शकतो, आणखी किती पैसा ओतू शकतो, आणखी किती प्रचार करू शकतो, अशा सगळ्या चर्चा या भाजपमध्ये चाललेल्या आहेत. लक्षात घ्या, ठाकरे बंधूंनी नीट नियोजन केलं तर भारतीय जनता पक्षाचा पराभव
मुंबईमध्ये करणं अशक्य नाही आहे. 2017ला अविभक्त शिवसेना होती, एक होती शिवसेना, शिंदे शिवसेनेत होते. त्यावेळी भाजपने उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं, दोघं स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी 2 जागांनी का होईना पण भाजपचा पराभव केलेला आहे. 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. शेवटी 2022ला देवेंद्र फडणवीस सरकारला किंवा शिंदे सरकारला, त्यावेळेला शिंदे होते मुख्यमंत्री, महापालिका बरखास्त करावी लागली. सगळे नगरसेवक हे माजी नगरसेवक झाले आणि महापालिकेचा पूर्ण कंट्रोल हा राज्य सरकारच्या हातात 2022ला आला. तोपर्यंत आलेला नव्हता, हे लक्षात घ्या. त्यामुळे ठाकरे बंधूंचं आव्हान हे हलकं-फुलकं नाही, ते गंभीरपणे घ्यायला पाहिजे, हे भाजपला जाणवलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठाकरे बंधू कुठच्या मतांवर अवलंबून आहे, मुंबईमध्ये किती मराठी माणसं आहेत, ही नेहमी चर्चा होती. मुंबईमध्ये मराठी माणसं 28% आहेत, 30% आहेत, 34% आहेत, 36% आहेत, वेगवेगळे आकडे दिले जातात. 2011च्या सेन्ससनुसार मुंबईमध्ये मराठी माणसं 44% होती 2011ला. त्यानंतर 14 वर्ष गेलेली आहेत, मराठी माणसांची संख्या कमी झाली आणि अमराठी माणसांची संख्या वाढलेली आहे. ही किती कमी झाली असेल याचा काही आकडा उपलब्ध नाही, अधिकृत आकडा उपलब्ध नाही. पण आपण जसं धरूया की 44% जी मराठी माणसं होती ती आता 35-36%वर आलेली आहेत. 35-36% मराठी माणसं मुंबईमध्ये आहेत. अधिक 11-12% मुसलमान मतदार आहे, ज्याने विधानसभेला उद्धव ठाकरेंना मतं दिली होती. काँग्रेसमुळे हे मतं मिळाली असं मी मानत नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंना ती मतं दिली होती. आणि याशिवाय 10% दलित मतदार आहेत. या दलित मतदारांपैकी एक मोठा भाग हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि मनसेला मतदान करतो, हे विसरू नका. त्यामुळे भाजप हे जर म्हणत असेल आज की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पराभूत करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. भाजपच्या इंटरनल व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मेसेज फिरतोय की बेसावध राहू नका, प्रत्येक मतदारसंघात खोलवर जाऊन लक्ष घाला, कार्यकर्त्यांनो जागे राहा, असा मेसेज भाजपच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फिरतोय. याचं एक कारण आहे. लक्षात घ्या, शिवसेनेचा मुंबई महापालिकेचा प्रभाव हा आजचा नाही आहे. 1966 साली शिवसेना स्थापन झाली. त्यानंतर 1968 साली शिवसेनेने महानगरपालिका निवडणूक लढली पहिली. बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं असं होतं की राजकारण हे गजकरण आहे, आम्ही 80% समाजकारण करणार, 20% राजकारण करणार. आता ते राहिलं नाही प्रमाण. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच ते 50-50% झालं होतं किंवा 40-60 झालं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. पण राजकारणाने मोठा भाग त्यातला घेतला होता. 1968 साली शिवसेनेने आपली पहिली निवडणूक, महापालिका निवडणूक लढवली. ती प्रजा समाजवादी पक्षाशी युती करून आणि मोठं यश मिळालं. 42 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या 1968 साली, हे लक्षात ठेवा. 42 जागा निवडून आल्या आणि त्यावेळेला 227 जागा नव्हत्या, 140 वगैरे जागा होत्या. काँग्रेसचं प्रभुत्व होतं मुंबई शहरावर. 42 जागा निवडून आल्यामुळे शिवसेनेच्या आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या काही महापालिकेमध्ये शिवसेनेचा आवाज बुलंद झाला. जे 68ला झालं तेच 5 वर्षानंतर म्हणजे 73ला झालं. तेव्हाही मराठी माणसांनी शिवसेनेला मोठा पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर 5 वर्षांनी 78 साली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचं पानिपत झालं. कारण देशामध्ये जनता पक्षाची लाट होती 77 नंतर आणि बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना दिलेला पाठिंबा सर्वसामान्य जनतेला, मराठी माणसाला आवडला नव्हता. त्यामुळे 78 साली महापालिकेमध्ये शिवसेनेचे फक्त 21 नगरसेवक निवडून आले. फक्त 21 नगरसेवक निवडून आले, लक्षात घ्या. पण काय सांगतो तुम्हाला, आता शिंदे म्हणतायत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची युती केली. त्यावेळेला पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचे त्यावेळेचे नेते मुरली देवरा यांच्याशी युती केली. सोहनसिंग कोहली हे जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार होते. त्यांना पाडायचं ठरलं दोघांचं, शिवसेना अधिक काँग्रेस मिळून. त्या दोघांनीही जनता पक्षाचं बहुमत असताना जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार सोहनसिंग कोहली यांचा पराभव केला. ती काँग्रेस आणि शिवसेनेची पहिली युती. त्यावेळेला एकनाथ शिंदे राजकारणात सुद्धा नसतील, शाळेत जात असतील, कदाचित त्यांनाही माहिती नसेल. पण बाळासाहेब ठाकरेंच्या काळातच काँग्रेसची युती केली शिवसेनेनी. पहिली युती 78 साली झाली. त्यानंतर अंतुले मुख्यमंत्री असताना झाली. अंतुलेच्या आशीर्वादानेच प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, सुधीर जोशी विधान परिषदेचे सदस्य झाले. हा इतिहास विसरता येणार नाही. 78 साली मोठा फटका बसल्यानंतर मात्र जेव्हा 85 साली 2 वर्षाची मुदतवाढ मिळाली होती महापालिकेला, मुंबई महापालिकेला, त्यामुळे निवडणुका 85 साली झाल्या. 85 साली शिवसेनेच्या मदतीला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आले. प्रमोद नवलकरांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला की मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे का. वसंतदादा पाटील असं म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत मुंबई आम्ही केंद्रशासित होऊ देणार नाही. पण त्यांनी असंही विधान केलं
की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही, ही दुःखाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हे विधान एवढं गाजलं, एवढं व्हायरल झालं की त्याचा मतदानावर परिणाम झाला आणि 1985 साली शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळालं मुंबई महापालिकेमध्ये आणि शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. 1985 पासून 2017 पर्यंत सातत्याने शिवसेनेची सत्ता होती. अपवाद एकच 1992 साली. 1992 साली काँग्रेसला बहुमत मिळालं, काँग्रेसची सत्ता स्थापन झाली महापालिकेमध्ये. शिवसेनेच्या फक्त 70 जागा आलेल्या होत्या. त्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात बसली, भाजप विरोधी पक्षात बसला आणि 1992 ते 97 या काळामध्ये काँग्रेसची सत्ता महापालिकेमध्ये होती. हा एक अपवाद सोडला तर 1985 पासून 2017 पर्यंत अखंड काळ ही शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत आहे. मुंबई महापालिकेत हा शिवसेनेचा प्रभाव जो आहे तो केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या जीवावर आहे, लक्षात घ्या. आज भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करतो, पण जर भ्रष्टाचाराचा आरोप शिवसेनेवर भाजप करणार असेल तर या भ्रष्टाचारामध्ये अनेक वर्ष भाजप सुद्धा सामील होता, कारण भाजप आणि शिवसेना युती होती. याचं काय उत्तर आहे ते फडणवीस यांनी आजवर दिलेलं नाही, हे लक्षात घ्या. आज शिवसेना आणि मनसे युती होते, ती ऐतिहासिक आहे. आपल्याला सगळ्यांना मनसेचा इतिहास माहिती आहे. 2006 साली उद्धव ठाकरे यांच्या नाराज होऊन, बाळासाहेब ठाकरे यांच्या नाराज होऊन राज ठाकरे बाहेर पडले. राज ठाकरे यांनी शिवसेना फोडली नाही, राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी मनसे स्थापन केली. मनसे हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. माझा पक्ष स्वतंत्र आहे, मी शिवसेना फोडणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझं प्रेम आहे पण त्यांच्या भोवतालच्या बडव्यांना मी कंटाळलो आहे असंही त्यांचं विधान होतं. राज ठाकरे 2006 साली बाहेर पडले. 2007 साली जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हा राज ठाकरेंची फारशी तयारी नव्हती, पण त्या निवडणुकीत सुद्धा त्यांचे 7 नगरसेवक निवडून आले. 2012 साली त्यांना मोठं यश मिळालं, त्यांचे 28 नगरसेवक निवडून आले. मुंबई महापालिकेबरोबर पुणे आणि नाशिकला सुद्धा त्यांचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले. नाशिकमध्ये तर त्यांची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर मात्र सातत्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेची अधोगती झालेली आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये मनसेचे 7 उमेदवार, 7 नगरसेवक निवडून आले होते. पण असा आरोप केला जातो, त्यावेळेला राज ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनी हा आरोप केला होता की राज ठाकरे आजारी होते, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आजारी होता. याचा विचार न करता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांचे नगरसेवक फोडले होते आणि ते आपल्याकडे घेतले होते, कारण उद्धव ठाकरे यांना बहुमताची गरज होती. 2 जागांचा फक्त फरक होता त्यांच्यामध्ये आणि भाजपमध्ये. त्यामुळे राज ठाकरे खूप दुखावलेले होते. त्यांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. आता नव्याने युती होताना या प्रश्नांची चर्चा झाली आहे का भूतकाळ विसरायचं ठरवलंय हे तपासावं लागेल. याचं कारण ही युती नवी आहे. जुन्या जखमा कधीतरी वर येणार, जुन्या जखमांचा विचार करावा लागणार. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या दगा दिल्याचा आरोप 2014ला सुद्धा आणि 2017ला सुद्धा बाळा नांदगावकर यांनी केला होता. तेव्हा सुद्धा युतीची शक्यता आजमावण्यासाठी बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते, पण उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नव्हता. आज युती होत असताना या सगळ्या गोष्टी आठवायचं कारण की युती जर टिकायची असेल तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा होऊन मार्ग काढायला हवा, हे लक्षात ठेवा. हा मार्ग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काढतील अशी अपेक्षा आहे. तेवढी प्रगल्भता ते दाखवतील अशी अपेक्षा आहे. मित्रहो, आज सुरुवात झालेली आहे. युतीची अधिकृत घोषणा झालेली आहे. पुढच्या काळामध्ये प्रचार सुरू होईल. अनेक पैलू पुढे येतील. भारतीय जनता पक्षाकडून आरोपांची फैर झाडली जाईल. या फैरीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उत्तर देतील. एक गोष्ट मात्र नक्की, प्रश्न असा विचारला जातोय की मराठी माणूस खरोखरच उद्धव आणि राज यांच्या पाठीशी आहे का? मराठी माणूस 1966 सालापासून आजवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि काही प्रमाणात राज ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. या निवडणुकीत तो त्यांची साथ सोडेल अशी मला शक्यता वाटत नाही, हे लक्षात घ्या. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी इतर अनेक गोष्टी लागतात. भारतीय जनता पक्षाच्या पैशाच्या थैल्यांना शिंदे यांच्या फोडाफोडीला कसं उत्तर देणार याचा विचार राज आणि उद्धव ठाकरेंना करावा लागेल. मला असं वाटतं आज एवढे प्रश्न पुरे झाले. पुढच्या काही काळात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्धव आणि राज ठाकरे यांना द्यावी लागतील. जर उद्धव आणि राज ठाकरे मुंबई महानगरपालिका आणि MMRDA रिजनमधल्या महानगरपालिका इथे चांगल्या प्रकारे यशस्वी ठरले तर महाराष्ट्रात पुनश्च हरिओम त्यांना करता येईल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्याने सुरुवात त्यांना करता येईल असं मला वाटतं. बघूया काय होतंय. आज एवढंच पुरे. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.